शिवाजी महाराज हे त्यांच्या गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध होते। गनिमी कावा म्हणजे लपून छपून लढाई करणे। महाराजांकडे मोजकेच सैन्य होते, त्या मानाने शत्रूकडे प्रचंड मोठी फौज होती। त्यामुळे महाराजांनी समोरासमोर युद्ध करण्यापेक्षा गनिमी काव्याच्या जोरावर अनेक लढाया जिंकल्या। पण असे असले तरी काही लढाया मात्र मोकळ्या मैदानातही केल्या। अशीच एक प्रसिद्ध लढाई म्हणजे दिंडोरी वणीची लढाई। सुरत ही मुघलांची मोठी व्यापारी पेठ होती, जणू काही औरंगजेबाची दाढीच। पण महाराजांनी याच दाढीला हिसका देण्याचे ठरवले। स्वराज्याच्या विकासासाठी भरपूर धनाची गरज होती। शिवाय औरंगजेबाला असा हिसका दाखवावा की तो परत स्वराज्याकडे डोळे उघडून बघणार नाही। या हेतूने सन 1670च्या सप्टेंबर महिन्यात महाराजांनी सुरतेवर छापा टाकला। भरपूर लूट मिळवली। मिळवलेली सारी संपत्ती घोडे, बैल, खेचरांवर लादून स्वराज्याकडे निघाली। पण वाट मुघलांच्या मुलखातून होती। दाऊद खान महाराजांच्या मागावर आला। वणी दिंडोरी परिसरातील मोकळ्या मैदानावर मराठ्यांनी समशेरी गाजवत हजारो गनिमांना अक्षरशः कापून काढले। लुटीत मिळवलेला खजिना सोबत ठेवून युद्ध करणं धोक्याचे होते। त्यामुळे खजिना आडवाटेने पुढे पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबायला लावले होते। विशेष म्हणजे या लढाईत स्वतः शिवरायही उतरले होते। आजवर गनिमी काव्याने लढणाऱ्या मावळ्यांनी आज खुल्या मैदानातही मुघलांची दैना उडवली। त्यामुळे आपण खुल्या मैदानात शिवरायांना हरवू शकतो हा मुघलांचा भ्रम नाहीसा झाला। मराठ्यांनी एकदा मनात आणले की मराठ्यांच्या वाटेला जाणाऱ्याची त्याच्याच वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय राहत नाहीत, हे शिवरायांनी प्रत्यक्ष दाखवून दिले। जय जिजाऊ, जय शिवराय।